हाँ वाजिद भाई किधर है? अरे तुम 10 नंबर प्रभाग के है ना, नगर सेवक है ना? एक 5 मिनट के वास्ते इधर, एक 5 मिनट के वास्ते इधर आओ, नाले के साइड पे। हाँ नाले के साइड मार्केट है ना, मार्केट के पीछे। हाँ नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण लवकरच भेटणार, पण वाटलं नव्हतं की एवढं लवकर आपण भेटणार आहोत। एक दिवसही झाला नाही आणि आज पुन्हा हजर। काल प्रभाग क्रमांक 10 सिपाई मोहल्ल्यात छोटे गटराचा विषय होता, काल पाईप गायब होता। आज मात्र बातमी अजून मोठी आहे, कारण आज गटर नाही, थेट मोठा नाला आहे। नाल्याचं काम सुरू झालंय, फोटो उद्घाटनाची चर्चा सगळं चालू आहे। पण स्थानिक नागरिक म्हणतात ते की साहेब काम सुरू आहे, पण नाल्याची सोलिंगच गायब आहे। आता प्रश्न असा पडतो, काल पाईप गायब, आज सोलिंग गायब, उद्या काय गायब होणार? संपूर्ण नालाच गुगल मॅपवरून डिलीट होणार का की काय? मित्रांनो, इथे नाल्याचं पाणी व्हायचं आधी कामच वाहून गेला असं नागरिकांचं म्हणणं आहे। नाल्याचा आकार मोठा पण कामाचा पाया शून्य। लोक म्हणतात आधी छोट्या गटारात गोंधळ, आता मोठ्या नाल्याचा मोठा घोळ। काल चोरी की निष्काळजीपणा समजत नव्हता, आज तर थेट प्रश्न उभा राहतो की हे काम आहे की जादूचा खेळ। एकीकडे विकासाचं काम सुरू असल्याचं दाखवलं जाते आणि दुसरीकडे जमिनीत टाकायचं साहित्य जमिनीतच जात नाहीये। सोलिंग नसेल तर नाला टिकणार कसं का? की नालाही थोडं चालेल, वरच बनवणार आहेत। नागरिकांचा सवाल सरळ आहे, काल गटारात पाईप नव्हता, आज नाल्याची सोलिंग नाही, मग जबाबदारी कोणाची? नगरपालिकेची, ठेकेदाराची की पुन्हा सगळं फाईलमध्ये पूर्ण म्हणून मिटणार? ही फक्त मजेशीर बातमी वाटत असेल, पण उद्या पावसात हा नाला भरला तर हसण्याऐवजी लोकांना पळावं लागणार आहे। काल छोटी बातमी होती, आज मोठी झालेली आहे आणि या गतीने गेलं तर उद्या अजून मोठा खुलासा होणार आहे। म्हणून आम्ही सांगतोय, आज नाही तर उद्या हा नाला वाहणारच आहे, पण प्रश्न तितकं जोरात वाहणार। मी कालच म्हटलं होतो लवकरच भेटू आपण, आणि बघा आज पुन्हा भेटलो, कारण इथे गटर, नाला, पाईप सगळंच गायब होतोय, पण जनता शांत बसणार नाही। चला मग पुढे बघूया आपण नेमकं प्रकरण काय आहे। खान साहेब नमस्कार। आज काय विषय आहे आपण इथे जमलेला आहे? विषय असा आहे की काल मी एक पोस्ट केली होती तर नगरपालिकेचं जे काम चालू आहे ते सुट्टीच्या दिवशी काम चालू आहे, तरी जे नगरसेवक असतील किंवा मुख्य अधिकारी असतील त्यांनी लक्ष द्यावा, कारण जे एकदम जे काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं चालू आहे, परंतु कुणी आज जे आहे ना त्याची दखल घेतली नाही। म्हणून मी आता ते प्रभागचे जे वाजिद नामदार आहे यांना मी आता फोन लावलं आणि साईटला त्यांना व्हिजिट केलं, हे करायला सांगितलं की तुम्ही या, तुम्हाला हे काम पटत असेल तर करा, माझी काय हरकत नाहीये। तर ते बघा वाजिद भाई आलेलेच आहे। वाजिद भाई नमस्कार। आता हे बघा, हे बघा, हे काल मी पोस्ट टाकली होती, काम जे निकृष्ट दर्जाचं चालू आहे, इथे सोलिंग वगैरे काय काही तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे एक पावसाळा आला तर अख्खी गटर वाहून जाणार अशी परिस्थिती आहे। मी आता काय केलं, हाँ तुम्हारा मैंने ये देखा कल तुम्हारा ग्रुप पे डाले तुमने, तो मैंने बोला यार अपन क्या है तो खान साहब से मिलके बात करेंगे। सही बोले तो ये काम जिसने करे हुआ है क्या अपने को उसकी पूरी मालूमात नहीं करके मैं तुम्हारे से क्या बात करूँ, करके अभी इधर हम इधर गए थे बोर्ड के नगर में शहीद बेग के जावे का ये था अपने। हाँ बोलो ना क्या है ये काम की तुम क्वालिटी देखो, इधर इधर ये जो है ना ये आरसीसी गटर बनने वाली है, नाला। अब नाले को जो है ना इसको बेसिस नहीं है, इधर कोई सोलिंग नहीं, कुछ नहीं है, कंक्रीट है ना नीचे, कंक्रीट छोड़ो, डबर भी सोलिंग नहीं है, डबल सोलिंग भी नहीं है, और डायरेक्ट वो जो है ना कपची डाल के वो पूरा काम चालू है। इधर भी पानी में बिछाएंगे, ये पानी के अंदर पूरा डबर डालेला है और उसमें डबल लेयर भी उसमें ले लिया है, पानी में डबर डाल दिए। पानी में डबर डाले ठीक है, मगर उसको उसका जो है ना जो पैकिंग करना मांगता था, पैकिंग नहीं, सोलिंग जैसी करते वैसी नहीं, जो उसको बेस मांगता, बेस तैयार नहीं होला है, पानी के ऊपर ही फसले रचे उन्होंने और वो काम चालू कर दिया। और उसके ऊपर डायरेक्ट कल वो करे ना, तो मैंने साहब को फोन भी लगाया था। हाँ। तो वो टाइम पे साहब ने फोन उठा, बाद में हमारी बात हुई कि क्या है तो इसका एस्टिमेट और ये अपन ने वर्क ऑर्डर इसके मांगा के लिए ले। हाँ। इंशाल्लाह कल पीर है। हाँ। तो कल पीर को मिलने के बाद अपन इस पे एकदम यानी इस पे पूरी माहिती लेके अपन इस पे चर्चा करने वाले। कल अभी तुम्हारे साहब से बात हुई क्या? हाँ, साहब से मेरी बात हुई कल, जो है ना आज संडे था, आज काम बंद नहीं था ना, ये तो फिर आज काम बंद नहीं चालू था, अभी काम मैंने बंद बोला, स्वप्निल से आपको फोन लगाया,
साहब को फोन लगाया, साहब ने बोले आज काम काम बंद क्या रखो। चालू था आज काम? कंटिन्यू, ये देखो मेरे पास फोटो है सब। मैंने अरे आज संडे खान साहब अरे संडे होने के बावजूद भी सैटरडे को भी काम चालू था और संडे को भी काम चालू है। बोले तो ये काम वो हिसाब से उन्होंने चालू रखे वो कैसा है, अधिकारी की नजर से चुका के काम कैसा भी करके मोकला होने का, ये उनका मेन बेस था। यानी ये नाले में भी झोल है सोहेल भाई, ये नाले में भी झोल ही दिख रहा। फिर संडे को काम चालू रखने की क्या वजह है? पण वाजिद भाई संडेला काम आपण चालू ठेवू शकत नाही का? म्हणजे काय असं ऑफिशियली काय आहे का त्याच्यात? ऑफिशियली नाही काय असतं, संडेला आपले जे अधिकारी आहे संबंधित म्हणजे जे विभाग आहे त्याचे जे अधिकारी आहे त्यांना तर सुट्टी असते ना, ते बिचारे सुट्टीच्या दिवशी तुमची कामं पाणी करायला येणार का? बरोबर का? सुट्टी असते आणि बाकीचे डिपार्टमेंटला पण सुट्टी असती। लेबर वर्ग तर संडेला सुट्टीच आहे ना, नाही पण रविवारी काम चालू ठेवण्याचं म्हणजे काहीतरी त्यांचं त्याच्या मागे आमचा बरोबर बोलतात हे. म्हणजे तुम्ही काम बंद पाडलं इथं, मी बंद पाडलं काम, चांगलं केलं बघू आपण। कधीपासून काम चालू होतं इथं? शनिवारी पण काम चालू आहे। काल मी बघितलं, त्याच्यानंतर सर्व ग्रुपवर मी पोस्ट केली, हा तर सर्व नगरसेवक मुख्य अधिकारी यांनी याच्यावर लक्ष द्यावा, पण आज सुद्धा कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही आले नाही, म्हणून मी यांना फोन लावलं नाही खान वाजिद साहेब भाईला। आम्ही आलो असतो हा. पण आज संडे आम्हाला वाटलं आज जायची काही गरज नाही, आज कामच बंद असेल ना, त्यामुळे आम्ही आलो नाही. म्हणूनच मी आता तुम्हाला लगेच फोन केला, व तुम्ही इकडे या, रिपोर्टर आलेले आहे, म्हणजे समोर समोर होऊन जाईल ना सर्व। आपण कोणाला कॉल करून काम थांबून घेतलेलं आहे? काय कोणाला कॉल केला होता आपण? नगरपालिकेचे आताचे अकाउंटंट आहे ना, म्हणजे अकाउंटंट नाही, स्वप्नील जे आहे ना, स्वप्नील रोकडे जे आहे ना, त्यांना मी फोन केलं, त्यांनी मग त्यांच्या मी लेबर लोकांना काय सांगितलं नाही, मग ते स्वप्नील रोकडेने जे आहे ना त्यांना सांगितलं, त्यांचा जे कोण माणूस होता त्याला सांगितलं की आम्ही साहेब सुद्धा उद्या येणार आहे आणि आज काम तुम्ही बंद ठेवा, मग त्यांनी काम बंद ठेवलं। खान साहेब, आपण पण म्हणजे विकासाची दृष्टीने चाललेलो आहे। अरे बाबा, विकास कामाला अडथळा नाही यायला पाहिजे, पण मी ऐका विकास जरा, कामं पण चांगली झाली पाहिजे। मी स्वतः ठेकेदार आहे, मला ठेकेदार पण घेऊन चाललेले आहे। मी तुम्ही नुसता निधी टाकून नुसता काम करायची काही गरजच नाही। मी सुद्धा ठेकेदार आहे, परंतु मी जे आहे ना ठेकेदाराचा मला थोडी क्यू येतेच का, 100% नाही काम, कमीत कमी जे आहे ना 75% तरी काम करा ना तुम्ही। बरोबर। आणि काय आहे माहिती आहे का, हे मुस्लिम बहुल जे आहे ना क्षेत्र, इथे व्यक्तीच्या कोणी लक्ष देत नाही। हे तुम्ही हे कचऱ्याची अवस्था बघा, इथे बघा, हे आम्ही इथेच राहतो ना, ते कचरा बघा, आम्ही इथेच राहतो। इधर भी अपने को पूरा आम्ही म्हणजे हेच करायचं का? जुन्नर अख्खा स्वच्छ, म्हणजे आमचा जे एरिया आहे ना ते सर्वात घाण असंच व्हायला पाहिजे, असं आहे पण का? खान साहेब, कचऱ्याची गाडी तर नेहमी येत आहे आपल्या प्रभागमध्ये, आपल्या गल्लीमध्ये गल्लीमध्ये ऐका, इथे जे आहे ना नाला, सारे गावातले लोक जे आहे ना येतात आणि इथे नाल्यामध्ये इथे कचरा टाकतात। मग कोणी बोलणारा इथं नाही का? कोणी बोर्ड पण लावलेलं नाही, आपल्याला बोर्ड काय नाही झालं, पण आम्ही 100% प्रभागवरती लक्षच आहे आमचं। मी तेच म्हणतो, तुम्हाला विनंती आहे, कंप्लीट आली, आम्ही 2 मिनिटात हजर राहतो तिकडे। तुम्ही एवढं आता तुम्हाला एवढीच विनंती आहे का? गंमत झाली सोहेल भाई, तुम्हीच बाईट केली ती, त्या बुडीतलं गटरचं पाईपच गायब आहे, काय म्हणता? अशी गंमत झालेली आहे। म्हणजे मागचे 10-15 वर्षात जेवढं पण विकास कामं झालेली हा. आहे ते काय बरोबर झालेली नाही। आता हे पण जे चाललंय ना, हे पण 100% 10-15 वर्षासाठीच आहे। वाजिद भाई, काल आपण जी व्हिडिओ बनवलेली होती आसिफ किराणा स्टोर पासून तर जाकीर हुसेन कारखानापर्यंत, त्याच्यामध्ये लोकांनी भरपूर कमेंट केलेली आहे की वाजिद भाई या गोष्टींमध्ये आपण लक्ष घालून त्वरित याच्यावर मार्ग काढा, तर आपण काय केलेलं आहे याच्याबद्दल? सोहेल भाई, काल तुमची बाईट मी पाहिली, ऍक्च्युली ते परवाच्या दिवशी झालं होतं, पण काल तुम्ही त्या स्थळावरती जाऊन जे बाईट बनवली, त्या बाईटची मी पण कमेंट पाहिलेली आहे। लोकांचं म्हणणं आहे का वाजिद भाई तुम्ही याच्यावरती लक्ष घाला। त्याच्यानंतर मी जे संबंधित विभागाला मी कळवलं, त्यांना मी सांगितलं, आणि 2 दिवस जे आज जिल्हा परिषदचे निवडणूक चालू होते, तर ते अधिकारी पण त्या कामानिमित्त ते व्यस्त होते, म्हणून त्यांनी सांगितलं सोमवारी 100% त्या बोर्डीचे आपण पाणी करून अख्खी बोर्ड आपल्याला ते पूर्ण नवीन पाईपलाईन गटर करणार आहे। आणि माननीय अतुल शेठ बेंके यांच्या माध्यमातून जे निधी आम्हाला भविष्यात येणार आहे, त्या निधीमधून आपण 100% ते पाईपलाईन गटर तर आता होणारच आहे, पण ते बोर्डी म्हणजे त्या आसिफभाई किराणापासून तर जाकीर हुसेन कारखान्यापर्यंत आपण 100% तिथं आपण काँक्रिटीकरण पण करू।
विनंती आहे की तुम्ही इथे जे ना स्वच्छताकडे लक्ष द्या. हो तिथे 100% gate केला तर 100% खान साहेब तुम्हारा हुकुम सारा खो पे इंशाल्लाह अपन करके रहेंगे. और ये जो विजन और जो स्वच्छता के बारे में जो चालू थे बाइटा बिटा अपन ने तो नहीं ध्यान दिया. अपन को विकास कामों को रुकाने का भी नहीं. बाकी तुमने अच्छा हुआ आज हमारे आंखें खोले कि ऐसा विकास चालू है. नाले में भी विकास चालू है अभी. ऐसा है, नगर पालिका का काम है. नगर पालिका का जो है ना पैसा जो है वेस्ट नहीं जाना. बराबर है. अपना मेन मकसद वो है ना, किसको न ठेकेदार को तकलीफ देने की है ना नहीं, अपनी अधिकारी तकलीफ को. नहीं. अपन अपना ध्यान विकास देके काम है, आप- ध्यान देके काम काम अच्छा है, करके बस लेंगे उसको इंशाल्लाह. काम पूरा भी होगा और अच्छा भी होगा. असल- ये गवाही मैं तुम्हारे को देता हूँ. ठीक है, ओके. शुक्रिया. शुक्रिया सोहेल भाई. ठीक है, बहुत-